राज्यकर्त्यांनी किती जरी लोकांना दाबवायचा प्रयत्न केला, कार्यकर्त्यांना किती जरी नोटिसा दिल्या, तरी सुद्धा लोकांच्या मनातील धुमास राज्यकर्ते दाबू शकत नाहीत। नमस्कार मित्रांनो, जय जिजाऊ जय शिवराय। आज ठिकठिकाणी रास्ता रोको केला जातोय। केवळ रास्ता रोकोच्या नावानेच या ठिकाणी रस्ते ओस पडलेले आहेत, रस्त्यावर कुणीही दिसत नाही। लोकांनी हा स्वयंघोषित बंद पाळलेला आज रास्ता रोकोचा। तुम्ही पाहत असाल की माझ्या पाठीमागे रस्ते सगळे रिकामे पडलेले। आपण जो पाहताय तो बीड सोलापूर नॅशनल हायवे, आणि या हायवेला अशा पद्धतीनं ओस रस्ते पडलेत आणि स्थानिक लोकांची ये जा सोडली तर कुठलीही वाहनं या रस्त्यानं जात नाहीत। म्हणजे यावेळी मराठा समाजाला रास्ता रोको करण्यापेक्षा किंवा करण्याची गरजच पडली नाही असं म्हणता येईल, कारण लोकांनी हा बंद स्वतःहून पाळलेला आहे। क्वचित एखाद दुसरं स्थानिक गाव पातळीवरचं वाहन जाते, अन्यथा मोठी वाहनं सगळी बंद आहेत। म्हणजे राज्यकर्त्यांनी किती जरी लोकांना दाबवायचा प्रयत्न केला, कार्यकर्त्यांना किती जरी नोटिसा दिल्या, तरी सुद्धा लोकांच्या मनातील धुमास राज्यकर्ते दाबू शकत नाहीत। कारण ठिकठिकाणी गाव पातळीवरच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी नोटिसा दिलेल्या आहेत। जाळपोळ, तोडफोड आणि हिंसक वळण या रास्ता रोकोला लागू नये म्हणून पोलीस प्रशासनाने यावेळी मोठ्या प्रमाणावर खबरदारी घेतलेली आहे, तसे प्रयत्न केलेले आहेत। आणि त्याचबरोबर आंदोलकामध्ये भीती देखील निर्माण या निमित्ताने केलेली आहे। जर असे काही हिंसक प्रकार झाले तर त्याची जबाबदारी संबंधित गावातील कार्यकर्त्यांची राहील आणि त्यामुळे त्यांचं भवितव्य खराब होईल अशा प्रकारची भीती देखील दाखवण्याचा प्रयत्न झाला। आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी थोडीशी संख्या कमी झाली, परंतु हे आंदोलन झालेलंच आहे आणि 100% यशस्वी झालेलं आहे। मग ती संख्या कमी असो अथवा जास्त असो, परंतु ज्या ज्या ठिकाणी काही ठराविक राज्यकर्ते आहेत, त्यांचे मतदारसंघ आहेत, त्या ठिकाणी लोकांचा सहभाग हा थोडासा अल्पच दिसून आलेला आहे। यामागचं कारण एवढंच आहे, राज्यकर्त्यांना लोकांना दाबायचं आहे, लोकांचे प्रश्न दाबायचे आहेत। लोक हे त्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर येऊ नयेत म्हणून आंदोलनाविषयी कायदे हे कठोर करण्यात आलेले आहेत। लोकांना दडपण्याचा प्रयत्न होतोय, लोकांना टॉर्चर करण्याचा, भीती दाखवण्याचा प्रयत्न होतो आहे। प्रश्न घेऊन उतरणारा समाज कधीही विध्वंसक नसतो, परंतु त्या समाजाला बदनाम करण्यासाठी आणि ती आंदोलनच चिरडून टाकण्यासाठी वेळोवेळी राज्यकर्तेच त्यांचे काही प्रतिनिधी त्या समुदायामध्ये घुसून तोडफोड करतात, जाळपोळ करतात आणि ते आंदोलनच संपवून टाकतात। सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की लोकांना त्यांचे प्रश्न घेऊन रस्त्यावर येऊ द्यायचं नाही, प्रशासनाच्या विरोधात उभा राहू द्यायचं नाही। यासाठी आपणच निवडून दिलेले हे राज्यकर्ते आपल्यावर असा बळाचा वापर करतात। मित्रहो, ज्या पक्षावर आपण प्रेम करतो, ज्या नेत्यावर आपण प्रेम करतो, तो नेता आणि तो पक्ष आपल्या गरिबीवरती, आपल्या प्रश्नावरती आणि आपल्यावरती प्रेम कधीच करत नाही। तो फक्त त्याची सत्ता आणि संपत्ती टिकवण्यासाठी धडपडत असतो आणि ती अबाधित राहावी, त्याच्या पिढ्यांना ती सुरक्षित राहावी म्हणून तो आपला वापर करून घेतो आणि वारंवार आपल्याला दुबळं ठेवण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला कुपोषित ठेवण्याचा प्रयत्न करतो, आपल्याला सर्व सुविधापासून, सर्व हक्कापासून आणि देशाच्या एकूण लोकशाहीतील स्वातंत्र्यापासून नेहमी अलिप्त ठेवण्याचा प्रयत्न करतो। हे या आंदोलनातून किमान शिकून घ्या, कारण हे लोक आंदोलन आहे, लोकांसाठीचं आंदोलन आहे, हे राजकीय आंदोलन नाही। या निमित्ताने एवढंच, धन्यवाद।